हाय मैत्रिणींनो, कविता क्रिएशन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मटकीची उसळ। घरी सोप्या पद्धतीने झटपट उसळ बटाटा मिक्स करून भाजी बनवणार आहोत आपण रस्स्याची। आम्ही नाशिककरांची वेगळी पद्धत ही आहे। मटकीची उसळ बटाटा घेतला आहे, कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घेतली आहे, लसूण ठेचलेला घ्यायचा आहे, हे मसाले घेतले। हा माझा मुलगा मस्ती करतोय, त्याच्या चाली मला पण घे व्हिडिओमध्ये, मी बाय करतो, हाय बाय चालू आहे त्याचा। अरे वा खूप आगाऊ आहे। थोडं पाणी गरम करत ठेवलं आहे, गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी छान येते। कुकरमध्येच करणार आहे मी, झटपट 6 शिट्ट्यांमध्ये होऊन जाते, 2-3 शिट्ट्यांमध्ये उसळ। तेल टाकून घेतले, 2-3 पळी तेल टाकले, नंतर जिरं टाकून घेतलं। जिरं टाकल्यानंतर जिरं फुललंय चांगलं, जिरं फुलल्यानंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर हे टाकून घेतलं। कांदा टोमॅटो कोथिंबीर चांगली परतून घ्यायची, तळून घेतल्यानंतर लाल तांबूस रंगात कांदे तळून घ्यायचे, म्हणजे आपली ग्रेव्ही चांगली होते। थोडंसं मीठ टाकून घ्या, पाहिजे तर मी टाकायचं विसरली तेव्हा। कांदे तळले जाता। लसूण घेतलाय भरपूर, लसूण ठेचून घेते। ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचे। कांदे आपले परतत आले, मसाले टाकले, लाल मिरची पावडर आहे, मिसळ मसाला आहे आणि हळद, असं 3-4 बेसिक मसाले आपल्या घरचे मसाले टाकले। नंतर उसळ बटाटा चांगला धुवून टाकून घ्यायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी। तुम्ही पाहू शकता कलर कसा आलाय लाल मिरची पावडरला। मी वाटणाची केली तर काळा मसाला वापरते, आणि कांदा टोमॅटो चिरून वापरला तर लाल मसाला वापरते। मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला चवीनुसार। मीठ टाकून झाल्यावर आपण जे गरम पाणी केलं होतं, गरम पाणीच टाकायचे। गरम पाणी टाकल्यामुळे तरी छान येते, ते गरम पाणी टाकून घेतले। अंदाजे जेवढं आपल्याला पातळ, आम्हाला थोडी रश्श्याची भाजी आवडते, पोळी चुरून खायला आवडते उसळच्या भाजीत, त्याच्यामुळे थोडा रस्सा मी रश्श्याचीच करेल। चांगले हलवून घ्यायची। मीठ अंदाजे कमी असेल टाकून घ्यायचे। नंतर थोडंसं बाइंडिंगसाठी, घट्टपणासाठी शेंगदाण्याचा कूट वापरलाय मी। शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यावर थोडं मला मीठ कमी वाटत होतं, थोडं मीठ टाकून घेतलंय आणि कुकरला 2-3 शिट्ट्या झाकण चांगलं लावून 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्यामध्ये, बारीक गॅसवर 3 शिट्ट्यांमध्ये चांगली उसळ होऊन जाते। झाल्या आपल्या 3 शिट्ट्या करून, कुकर थंड होऊ दिला थोडा वेळ, नंतर खोलली। बघू शकता तुम्ही कशी झाली आहे उसळ आपली। वाटलं तर बटाटा मॅश पण करून घेऊ शकता, पण नको, आम्हाला थोडी पातळ भाजी लागते, त्याच्यामुळे मी काढून घेतली। म्हटलं कुकरमध्ये काही चांगली दिसत नाहीये, त्याच्यामुळे सर्विंग करून दाखवू म्हटलं। बघू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, लाईक करा, शेअर करा। बघू शकता तुम्ही, आम्ही जेवायला बसलोय, उसळ भात पोळी। दुपारी साधा मेनू बनवला होता, आज शनिवार होता, त्याच्यामुळे या मग जेवायला। काळजी घ्या, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा। बाय, धन्यवाद।